करोना अगदीच पीकला होता आणि कुठेही कुणी जायचं नाही, हं, लॉकडाऊन हं. कडक होता आणि तेव्हा इथे बाग होती समोर, तिथं जायचो, कॅमेरामन वगैरे सगळे यायचे आणि टेक्निकली गोष्टी मला समजून सांगायचे त्या बागेमध्ये लांब लांब उभे राहून सगळे, की सर इथे कॅमेरा हा समजा जर हँग झाला तर हे करायचं, ही चिप आहे, अमुक आहे, तमुक आहे, ही हार्ड ड्राईव्ह आहे आणि हा फोकस असा करायचा, ते तसं करायचं. त्या टेलिव्हिजनच्या नॉर्म्स मला समजून सांगतात खाली. ते सगळं मी कागदावर लिहून घ्यायचो हं, आणि हं. मग ते सगळं साहित्य सिक्युरिटीपाशी ठेवून ते सगळे निघून जायचे. मग ते सगळं खालून उचलून आणेपर्यंतचं काम मी आणि गौरीच करायचो. मग ते आणायचं, सॅनिटाईज करायचं. त्यात ती प्रेग्नंट होती तेव्हा. हो. म्हणजे रेवा तेव्हा पोटात होती हा सगळा कार्यक्रम बघायला आणि ते सगळं दारात सॅनिटाईज करायचं आणि घरात मग हे ट्रायपॉड वगैरे सगळे लावायचे. लाईट्स लावायच्या 2 ते 3 हं. लाईट्स आम्ही मागवल्या होत्या आणि घरात सगळं वायरिंगचं जाळं होऊन जायचं तोपर्यंत. आणि मग एक छोटासा सेटअप आम्ही आमच्याच घरामध्ये तयार केला होता. आणि मग ते सगळे रील्स यायचे आणि ते वाटायचं की होऊन जाईल यार 1 तासाचा कार्यक्रम हं. म्हणजे 2 तासात शूट वगैरे होईल. नाही ना. त्याला लागायचे 7 ते 8 हो. तास. पूर्ण आमची रात्र जायची. त्यात ती स्वयंपाक पण करतीये, त्यात ती हे सगळं पण करतीये, त्यात हा सगळा जो बोलारा. पसारा आहे तो पुन्हा हं. आवरून ठेवायचा. पुन्हा 2 दिवसांनी हे सगळं उभं करायचं आणि हे सगळं झाल्यावर मी पहाटे ते सगळं अपलोडिंगला लावायचो चॅनलला पाठवण्यासाठी.